कॅन्सर हे नाव जरी कानावर पडलं तरी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते। डोळ्यांसमोर उभं राहतं ते महिनोमहिने चालणारं उपचारांचं चक्र, रुग्णालयातील लांबच लांब रांगा, तासनतास चालणारं IV इन्फ्युजन म्हणजेच नसांमधून किंवा सलाईनमधून औषध देण्याची पद्धत आणि शारीरिक मानसिक थकवा। पण आता भारतातील फुफ्फुसांच्या कॅन्सर रुग्णांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। भारतात सर्वात प्रथम असं एक आधुनिक इंजेक्शन लॉन्च करण्यात आलंय जे अवघ्या 7 मिनिटात कॅन्सर उपचाराची प्रक्रिया पूर्ण करू शकतं। म्हणूनच हे नवीन इंजेक्शन नेमकं कोणतं आहे, या इंजेक्शनचा कशा प्रकारे कॅन्सर रुग्णांवरती परिणाम होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या इंजेक्शनची किंमत काय आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। मित्रांनो, कॅन्सरने त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांसाठी आता 7 मिनिटात कॅन्सर उपचाराची प्रक्रिया पूर्ण करणारं हे इंजेक्शन खूप महत्त्वाचं ठरणार आहे। इंजेक्शनमुळे कॅन्सर उपचार क्षेत्रात एक नवं पाऊल टाकलं गेलंय। हे क्रांतिकारी थेरपी भारतात रोश या कंपनीने लॉन्च केली आहे। या इंजेक्शनचं नाव आहे ट्रेसेट्रिक। हे औषध विशेषतः नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर म्हणजेच फुफ्फुसातील एक विशिष्ट प्रकारचा कॅन्सर असलेल्या रुग्णांसाठी तयार करण्यात आले। आतापर्यंत अशा रुग्णांना इम्युनोथेरपी म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वापरून उपचार देण्यासाठी IV इन्फ्युजनचा आधार घ्यावा लागत होता, ज्यासाठी अनेकदा 30 मिनिटांपेक्षा काही तास लागू शकत होते। पण आता हे औषध थेट त्वचेखालील सबक्युटेनियस म्हणजेच या पद्धतीने दिलं जाणार आहे। म्हणजेच इंजेक्शन त्वचेच्या खालच्या थरात दिलं जातं आणि संपूर्ण प्रक्रिया 7 मिनिटात पूर्ण होते। यामुळे रुग्णांचा वेळ वाचणार आहे, हॉस्पिटलमधील तास कमी होणार आहेत आणि उपचार अधिक सोयीस्कर होणार आहे। हे इंजेक्शन फक्त वेगवान नाही तर त्यामागचं विज्ञानही खूप खास आहे। यात ॲटिजोलिझुमॅब हा मुख्य घटक आहे। आपल्या शारीरिक कॅन्सर पेशी अनेकदा PD-L1 नावाच्या प्रोटीनचा वापर करून रोगप्रतिकारक शक्तीपासून स्वतःला लपवतात। त्यामुळे शरीराला त्या पेशी धोकादायक आहेत हे लक्षातच येत नाही। पण हे औषध PD-L1 ला ब्लॉक करतं। परिणामी शरीरातील इम्युनो सेल्स म्हणजे शरीराचे संरक्षण करणाऱ्या पेशी कॅन्सर पेशींना ओळखतात आणि त्यांच्यावर थेट हल्ला करतात। त्यामुळे इम्युनोथेरपी तुलनेने काही रुग्णांमध्ये कमी साईड इफेक्ट म्हणजेच औषधांचे दुष्परिणाम आणि अधिक टार्गेट ट्रीटमेंट म्हणजेच थेट रोगावर लक्ष केंद्रित करणारा उपचार मिळू शकतो। विशेष म्हणजे ही पद्धत वृद्ध रुग्णांसाठी, ग्रामीण भागातून किंवा दूरवरून शहरात उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते। अनेक रुग्णांना दिवसाचा मोठा भाग हॉस्पिटलमध्ये घालवावा लागत होता। आता 7 मिनिटात इंजेक्शन मिळाल्यामुळे त्यांचा वेळ, प्रवासाचा त्रास आणि मानसिक थकवा काही प्रमाणात कमी होऊ शकतो। पण जिथे एकीकडे ही मेडिकल क्रांती आशा निर्माण करते, तिथेच दुसरीकडे त्याची किंमत सर्वसामान्यांसाठी मोठा प्रश्न निर्माण करते। कारण या इंजेक्शनच्या एका डोसची किंमत तब्बल 3.7 लाख रुपये आहे आणि एका रुग्णाला उपचारादरम्यान साधारण 6 डोस लागू शकतात। म्हणजेच एकूण खर्च लाखो रुपयात जाऊ शकतो। त्यामुळे हा उपचार तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आधुनिक असला तरी आर्थिकदृष्ट्या अजूनही अनेकांसाठी दूरच आहे। कंपनीने यासाठी ब्लूट्री नावाचा आर्थिक मदत कार्यक्रम सुरू केलाय आणि काही सरकारी योजनांमध्ये जसं की CGHS म्हणजेच केंद्र सरकारची आरोग्य योजना याचाही समावेश करण्यात आलाय। मात्र भारतासारख्या मोठ्या देशात जिथे अनेक कुटुंबांसाठी मूलभूत उपचारांचाही खर्च कठीण असतो, तिथं अशा आधुनिक आणि प्रगत उपचार पद्धती अधिक किफायतशीर बनवणं ही काळाची गरज आहे। एकूणच पाहिलं तर कॅन्सर उपचार क्षेत्रात भारतासाठी हा एक मोठा टप्पा मानला जातोय। 7 मिनिटात इंजेक्शन देणं म्हणजे कॅन्सर 7 मिनिटात बरा होतो असा अर्थ नाही, हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। पण उपचार देण्याची प्रक्रिया अधिक वेगवान, सोयीस्कर आणि आधुनिक झाली आहे हे मात्र नक्की। विज्ञान वेगाने पुढे जाते आणि कदाचित भविष्यात अशाच नव्या तंत्रज्ञानामुळे कॅन्सर उपचार अजून सुलभ आणि परवडणारे होतील। बाकी कॅन्सर उपचार सुरू करण्याच्या प्रक्रियेबाबत तुमची मतं काय आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।